महापालिका निवडणूक पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली आहे। निवडणूक निकालानंतर काँग्रेसला बसलेल्या अपयशामुळे आता शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या विरोधात नरोटे हटाव मोहीम सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। या असंतोषाची खतखत बुधवारी उघडपणे समोर आली असून पक्षांतर्गत मतभेद उफाळून येत आहेत। या मुद्द्यावर माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह माजी महापौर आरिफ शेख यांनीही भूमिका स्पष्ट करत नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली। काँग्रेसमधील या घडामोडींमुळे आगामी काळात पक्षाच्या स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, खासदारांवरती आज टीका होते। खासदारांनी मीटिंग घेतली कशासाठी की बाबा कार्यकर्त्यांना धीर द्यावा, आपण दोन पावलं मागं जाऊ म्हणून आलेलो आहोत, पण पुढे जात असताना आपण दोन पावलं आपण मागं घेतलेले आहेत असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर द्यायचा प्रयत्न केला। परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची रिॲक्शन कारण नसताना वेगळ्या संस्कृतीने त्यांनी दिलेलं आहे। 50 पावलं पडून देखील पाय वरती राहिले असं म्हणणं हे संस्कृतीला सोडण्यासाठी त्याच्यावरतीच येतो की एवढी मोठी टीका झाली। मला पालकमंत्र्यांच्या बद्दल तर हे करायचंच आहे, पण एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटी खतखत बाहेर का आली नाही? काय काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते गप्प बसले? एकटी सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिलं याच्यावरती, बाकी कुणीच स्टेटमेंट दिलं नाही। अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे, त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं। एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का? असं माझा त्यांना सवाल आहे। अशा पद्धतीने बोलतात। तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं, कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे, आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे। त्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही दिवसलं नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं तर आहेच आमची। अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे, ते झाल्यावर मी स्वतः जसं आमदारांनी इथं बोलवलं, मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलं आहे, कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष, जरा डिटेल जरा येऊ दे, मी सर्वांना बोलतो। हा झाला इलेक्शनचा मुद्दा, मी त्यांच्या मताशी सहमत आहे। नाही सर, त्यांनी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले, व्यक्तिगत त्यांच्यासाठी नाही, सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब इथं मानलेले। तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षांनाच द्यायला लागले, आमदारकी असू दे, काम त्या शहर अध्यक्ष असू दे, तिकीट असू दे। माझं एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होतं, त्यांनी सर्व शहराची त्यांच्यावर जबाबदारी होती, तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले, तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता, तर त्यावेळेस तिने सर्वांना नाहीतर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची। येलगुंदा सर होते, निंबर्गी सर होते, चाकोते साहेब होते, हे तुम्ही बघा, मी माझ्या वार्डात बघतो कसं आहे। अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वाऱ्यावर सोडून फक्त प्रभाग 15 हा टार्गेटमुळे सर्व ही परिस्थिती झाली, या सर्वांचे कारणीभूत अध्यक्ष। अजून मला थोडा वेळ द्या, अजून मी तुम्हाला बोलणारच आहे, मी बोलणारच होतो,
पण अजून काही माझ्याकडे प्रूफ यायचे, ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार आहे.